श्री स्वामी समर्थ. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आता कोथिंबीर उपटायला आलो होतो आणि पाऊस आभाळ पण भरपूर दिसत होतं पुढून. असं वाटत होतं की लगेच पाऊस येईल, पण कोथिंबीरीला ना फुलं यायला लागलेली, त्याच्यामुळे ना पाहुणे रावळे ना सगळे गोळा केले आणि कोथिंबीर उपटायला लागलेलो आहे. काल पण असंच झालं, कोथिंबीर उपटायला आलो 12 वाजताच पाऊस आला, त्याच्यामुळे मग लवकर बंद करावं लागली. मग ह्या पावसामुळे ना कोथिंबीरीला ना आता फुलं यायला लागलीत, कारण की वेळ नाही उपटून झालेली आहे. आता ही कोथिंबीर आहे ना जवळजवळ महिन्याची होऊन गेलेली आहे आणि आता हिला उपटायची वेळ आलेली आहे. पण आता हिला काय म्हणावं असा काय बाजारभाव नाही आहे. आता ही आम्ही कोथिंबीर पेरली, आता हे आमचं नशीब की आम्ही ह्यात म्हणजे नाही का सीझनमध्ये केली आणि हिला त्याला बाजारभाव नाही आहे. आता ही कोथिंबीर आहे ना महिन्यापूर्वी ना लहान मुलासारखी जपलेली आहे. बिभरान आणलं, खत पाणी घातलं, लहानची मोठी केली आणि आता बाजारात न्यायची वेळ आली आणि हिला आता बाजारच नाही. आता आज कोथिंबीर विकली होती तर 3 रुपयांनी गेली होती बाजारामध्ये. ही व्यापाऱ्यांनी घेतलेली. आता व्यापारी साहजिकच आहे, 3 रुपयांनी घेतली म्हटल्यावर काय 3 रुपयाला विकणार नाही. त्यांची काही डबल असो काय 1-2 रुपये असो मार्जिन काढणार आहे. जर महिनाभर आपण कोथिंबीर सांभाळून जर डबल भाव करू नाही शकत, तर हे आहेत ना अर्ध्या तासात हिचा डबल भाव करतात हे. मग आता शेती व्यापाऱ्यांना परवडती का शेतकऱ्यांना परवडती, आता हेच काही कळायचं मार्ग नाही आहे. पण तरी पण आता आहे ना कोथिंबीर उपटायचं काम चालू आहे, कारण की ही वावरात ठेवून काही होणार नाही. ना आम्ही जवळजवळ 400 कोथिंबीर काढली होती आणि दुपारून आहे ना बंद केली होती. तर संध्याकाळ झाली होती आणि पुढे ना एकदम लाल आभाळ आलं होतं. पंजाबराव डग यांनी सांगितलेलं आहे की जर लाल आभाळ आलं ना 45 तासात आहे ना पाऊस पडतो. त्याच्यामुळे कोथिंबीर शेडमध्ये ठेवली होती. पावसाचा अंदाज होता, त्याच्यामुळे ना आम्ही कोथिंबीर आहे ना शेडमध्ये लावलेली सगळी, जेणेकरून भिजावा नाही. आता पण आहे ना थोडासा आहे ना टिपटिप पाऊस पडायला लागलेला आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. जवळजवळ आहे ना गाडीत अजून 2 जणांच्या कोथिंबीर आणि भाजी आहे. त्याच्यामुळे आहे ना 12 वाजताच आम्हाला उठून आहे ना ही एवढी कोथिंबीर भरायची आणि 2 जणांची अजून कोथिंबीर आहे ना ती पण कोथिंबीर आहे ना कारभाऱ्यांना घेऊन जायची मार्केटला. आज दिवसभर तर कोथिंबीर उपटलेली आहे. जवळजवळ 4-5 दिवसापासून कोथिंबीर उपटायचं काम चालू आहे. पण काल तर जवळजवळ 50 जुड्या उपटल्या आणि 12 वाजता पाऊस आला त्याच्यामुळे बंद केली. आणि आज जवळजवळ 400 जुडी उपटलेली आहे आम्ही. जवळजवळ अजून एक ना 400-500 जुडी वावरात पण आहे. पण आता आहे ना तिला जास्त करून फुलं आलेले आहेत. तर ही कोथिंबीर आम्ही ना आज बाजारात नेणार आहे. जरी बऱ्यापैकी विकली तरच आम्ही उद्या कोथिंबीर उपटणार आहे, नाहीतर ना सगळ्याला आहे ना रोटा हाणून वावर मोकळं करणार आहे. कारण की ना ह्या कोथिंबीरच्या वावरामध्ये ना डाखळ लावायची आहे, जेणेकरून पाऊस जर गुतला तर डाखळ लावायला उशीर होईल आणि रोप वाया जाईल. त्यातले काम आहेत ना आता इथून पुढे चालू झालेले आहेत. मूग तोडणीला सुद्धा आहे ना लेट झालेला आहे. नाहीतर पंचमीला मूग तोडायलाच येतो, रक्षाबंधनमध्ये मूग तोडून होतात. पण आता पंचमी झाली रक्षाबंधन पण तरी मूग काही तोडायला नाही आलेले. एखादा अर्धे कुडं मुडं कोणाचे जे आलेले आहेत ते आता चालू झालेले आहेत. आमच्या मुगाला तर काही एवढ्या काही शेंगा नाही आहेत. लय कारभाऱ्यांचं की तोडायचंच नाही, कारण की रोजंदारी बायांना द्यायला पुरती ना मुगातून होणार नाहीये. बघू आता जर रोटा आला तर त्याला रोटा हाणू, नाहीतर आहे ना सगळ्यांनी मिळून ना थोड्या आहेत ना 4-2 शेंगा आहेत तोडून काढू, जेणेकरून बिभरण तरी होईल. रानातील नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. श्री स्वामी समर्थ.